वाशिम जिल्ह्यात 20 फेब्रुवारीपासून 10वीच्या परीक्षेला सुरुवात झाली। विद्यार्थ्यांमध्ये उत्साहासोबतच थोडीशी धाकधूकही पाहायला मिळते। मराठीच्या पहिल्या पेपरने परीक्षेचा श्रीगणेशा झाला आहे। वाशिम जिल्ह्यातील 88 परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा सुरू झाली असून तब्बल 825 वर्ग खोल्यांमध्ये CCTV कॅमेऱ्यांची व्यवस्था देखील करण्यात आली आहे। रिसोड तालुक्यातील सर्व केंद्रांवर चोख बंदोबस्त ठेवण्यात आला। बैठे पथक आणि भरारी पथकांची करडी नजर सुद्धा आहे। कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा पार पाडण्यासाठी शिक्षण विभाग सज्ज झाला आहे। पेपर सुरू होण्यापूर्वीच अर्धा ते 1 तास अगोदर विद्यार्थी केंद्रांवर हजर होते। विशेषतः रिसोड शहरातील भारत माध्यमिक शाळा या केंद्रांवर मोठी गर्दी पाहायला मिळाली। दरम्यान इयत्ता 12वीच्या परीक्षेत कॉपीचा सुळसुळाट झाल्याच्या पार्श्वभूमीवर आता 10वीच्या परीक्षा पूर्णतः कॉपीमुक्त वातावरणात पार पाडण्याचे मोठे आव्हान शिक्षण विभागासमोर उभे ठाकले आहे।